तुम्हाला शक्तीपीठ नको, शक्तीपीठ नाही होणार. तुम्हाला शक्तीपीठ पाहिजे, शक्तीपीठ होणार. तुम्हाला शक्तीपीठ नको असेल तर हे शक्तीपीठ आम्ही रद्द करणार. तुम्ही सांगितलं शक्तीपीठ नको, शक्तीपीठ रद्द. हा शब्द आहे ऐका. शिंदेचा शब्द आहे ऐका. जर हा शब्द पाळत नसेल तर तुमचं सरकारमध्ये कोणी ऐकत नाही असं आम्ही समजू. मी जास्त भाषण करत नाही, फक्त एक व्हिडिओ आपल्याला ऐकवतो. करणार नाही असंही शिंदे म्हणाले. कोल्हापुरातील कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदेंचं हे वक्तव्य. एक शक्तीपीठाची सूचना आलेली आहे. तुम्हाला शक्तीपीठ नको, शक्तीपीठ नाही होणार. तुम्हाला शक्तीपीठ पाहिजे, शक्तीपीठ होणार. तुम्हाला शक्तीपीठ नको असेल तर हे शक्तीपीठ आम्ही रद्द करणार. तुमच्यावर थोपून तुमच्या मनाविरुद्ध, तुमच्या इच्छेविरुद्ध कुठलंही काम सरकार करणार नाही. तुम्ही सांगितलं शक्तीपीठ नको, शक्तीपीठ रद्द. हा शब्द आहे ऐका. शिंदेचा शब्द आहे ऐका. जर हा शब्द पाळत नसेल तर तुमचं सरकारमध्ये कोणी ऐकत नाही असं आम्ही समजू. कारण एकीकडं निवडणुकीच्या आधी वेगळं बोलायचं आणि निवडणुकीनंतर वेगळं बोलायचं. मी सहज या सगळ्या शक्तीपीठाचा एक दिवस कुठून कुठून कसा कसा जातो मार्ग बघत होतो. नांदेडहून तुळजापूर, कैलास पाटील साहेब, नांदेडहून तुळजापूरला येतो ना शक्तीपीठ. ऑलरेडी एकदम छान रस्ता आहे, एकदम चांगला रस्ता आहे ऑलरेडी. आणि असे सगळे रस्ते असताना मग माहूर नांदेड असेल, नागपूरहून माहूरला यायचं असेल, सगळे रस्ते झालेले असताना एखाद्या वेळेस आता दिलीप सोपल साहेब म्हटले तसं एक तर याचं एखादं एक्सपान्शन होऊ शकतं, एक पत्र आणखी वाढू शकतो आपण. परंतु या सरकारला, हे सरकार यांना जनतेशी घेणं देणं आहे नाही हे मला माहिती नाही, परंतु कॉन्ट्रॅक्टरशी निश्चित देणं घेणं आहे. कारण वेगवेगळे मार्ग या राज्यामध्ये आज होत असताना हाच हेतू लक्षात ठेवला जातो, जनतेच्या भावना चिरडायच्या. आणि म्हणून 12 जिल्ह्यातून हा शक्तीपीठ ठिकठिकाणी याला विरोध होत असताना, जनतेचा विरोध असताना मला असं वाटतं विकास कोणत्याही कामाचा नाही. म्हणून या शक्तीपीठसाठी जो लढा तुम्ही उभारलेला आहे, आता 1 वाजता आम्ही स्थगन प्रस्ताव आमच्या सभागृहात मांडलेला आहे. तो मांडायची परवानगी मी ऑलरेडी आम्ही आमच्या बैठकीमध्ये आता घेतलेली आहे. आणि निश्चित या लढ्याच्या मागे आम्ही खंबीरपणे सगळे ताकदीने उभा राहू एवढंच अभिवचन देतो. धन्यवाद.